नमस्कार मित्रांनो, आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर ते सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर आमच्या आधीचे देखील व्हिडिओ आहेत, ते देखील बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज एक नवीन आम्ही ॲडव्हेंचर करणार आहोत, तर त्याच्यामध्ये आम्ही जाणार आहोत गेल्बरबानला आणि तिथे काय काय होणार आहे, हे आम्ही तुम्हाला पुढे गेल्यावर सांगणार आहोत. गेल्बर्बनला गेल्यानंतर तुम्हाला इतर दोन गोष्टी अट्रॅक्ट करू शकतात. ते म्हणजे फनिक्युलर रेल्वे, ज्याला रोलर कोस्टर असं देखील म्हणतात आणि ती सर्वात स्टिपेस्ट आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे हँडेक सस्पेन्शन ब्रिज, जो 70 मीटर लाँगेस्ट आहे. तर जेव्हा तुम्ही रोलर कोस्टर ही ॲक्टिव्हिटी जर तुम्हाला करायची असेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही आधीच त्याची बुकिंग करा. कारण तिथे गेल्यानंतर काय होतं की कधी-कधी फुल होतात आणि आपल्याला सीट मिळत नाही आणि आपण त्याच्या राईडपासून म्हणजे वंचित राहू शकतो. इथं हा पॉइंट की तुम्ही आधीच बुकिंग करून जा. आणि त्याच्यानंतर हंडेक सस्पेन्शन ब्रिज, जो की खूप सुंदर आहे, सेफ आहे. पण जेव्हा तुम्ही त्याच्यावरून चालता, तेव्हा खूप असा भयानक, भीतीदायक अनुभव येतो. त्यामुळे थोडंसं सांभाळून, पण तो सेफ आहे. Three, two, one. Uh-huh. जेव्हा तुम्ही ब्रिजवरून चालत असता, तेव्हा तुम्ही खाली बघाल आरी नदीवर असणारा हँडेक वॉटरफॉल. खूप सुंदर आहे, मस्त आहे. दोन्ही साइडून पाणी येतंय आणि त्याच्यामध्ये मस्त सुंदर असा इंद्रधनुष्य. वाह! इतका सुंदर नजारा होता. असं वाटत होतं की बघतच राहावं, एवढा मस्त. आणि हा छान आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ब्रिज क्रॉस करून पुढे जाणार आहात, तिथं तुम्हाला हँडेक हॉटेल देखील भेटेल. तिथं तुम्ही म्हणजे नाश्ता, जेवण जे काही करू शकता.